मंडळी, विनोदाच्या पठारावर रंगीबेरंगी हास्य फुलं फुलवण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, का शाळेतल्या बाईंच्या लग्नाला आलेत त्यांचे विद्यार्थी. बघूया त्यांची ही धमाल. तुमच्या समोर येत आहेत खानदेश सपूत श्यामसुंदर राजपूत, कधी गोड कधी तिखट चेतना भट, कल्याणची चुलबुली शिवाली परब, द वन अँड ओनली दत्तू मोरे आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. वा 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 साम्या, अभिनंदन रे अभिनंदन. शेवटी झालं वा एकदाच. वा वा अभिनंदन. असू दे, अष्टपुत्र सौभाग्यवती. अरे बापरे. आलो, जेवून आलो. नमस्कार काका. नको नको, त्याच्या नको पाय पडू. काका नाही कळेल तुला. का रे भाऊ विराज, हा तुला लग्नाला बोलवलं ना, तर तरी बी का आला रे तू? मला माहितीये तुम्ही मला बोलवलं नव्हतं, पण ही गोष्ट पुढे जाऊन तुम्हाला आयुष्यभर सलत राहिली असती. असं का? म्हणून मी स्वतःहून आलोय. सरळ सरळ सांग ना, फुकटच्या हादडायचं होतं म्हणून आला. दे ते पाकिट आणि हादड. घ्या. आहे राचे पाकिट रिकामा. अहो असं काय करताय? हा काय 1 रुपया. सेवायला देऊ नका त्याला. मी जेवूनच आलो, येतो. का मग तुला कळलं ना मी काय म्हंटल, याच्या पाया पडू नको म्हणून. तो पाया पडायचा नाही, लाद घालायच्या लायकीचा आहे तो. बर बस 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 बस. तुमचेच मित्र आहेत ना ते. हा बा बस. काय बोलायचे आता? बस बा, बोलते पाय दुखून राहिलेत. मी काय म्हणतो, मला वाटतं सगळे पाहुणे झालेले आहेत बा, तर जेवून घेऊ बा. असू दे पोरांनो, असू द्या. अभिनंदन अभिनंदन बाई, अभिनंदन. थँक्यू थँक्यू. हे माझे मिस्टर श्याम राजपूत. नमस्कार श्याम भाऊजी. नमस्कार. आणि या आमच्या शाळेतल्या आहे ना भाषेच्या बाई, संभेराव बाई. 3री 4थीच्या पोराला शिकवते मी भाषा. आणि या बट्टामध्ये विद्यार्थी शे, हा दत्तू शे आणि हा शिवाली शे. ए असं नाही करायचं बरं. शिवाली पुराण ऐका, भटबाईंना भेटून घ्या बरं. त्या बाई आता आपल्याला काही भेटायच्या नाहीत परत. का? त्या पुण्याला चालल्या ना. म्हणजे ज्या मॅडमचं इकडे लग्न होतं ते नंतर पुण्याला जातात का? नाही तसं नाहीये शिवा बेटा. कसं आहे ना, हे जे श्याम सर काका आहेत ना, हे पुण्याला राहतात ना, म्हणून त्या लग्न करून पुण्याला जाणार आहेत बुवा असं. म्हणजे बाई तुम्ही आम्हाला सोडून जाणार? आता जावंच लागेल ना बेटा, माझं लग्न झालंय ना आता. पण बाई नको जाऊ. आई संपत रडायचं नाही. ऐका ना रे माझं, ऐका ना. हे माझे मिस्टर आहेत ना श्याम राजपूत, गैरे चांगले आहेत बरं. असं नाही का शिवाली, असं नाही करायचं. आमचं लग्न झालंय ना आता, असं नाही करायचं. ते माझी आहे ना छान छान काळजी घेणार आहेत. आमच्या बाईनं चोरतोस तू. मी तर या श्याम राजपूतचे कपड्याचे फाडून टाकेन, त्याला उघडा करून एकदम पिशूम 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 मारून टाकेन. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. दत्तू इज अ स्ट्रॉंग बॉय. हेच ना. अगं कोण आहे जित्त भूत? काय करते ते? असं काय करताय तुम्ही? धाकला असे ना तो. असू द्या इकडे. असाच येतो. सॉरी बरं का श्याम भाऊजी, तुझं लहान आहे ना, त्याला कळत नाही कसं वागायचं, त्याच्यामुळे सॉरी. असं वागतात का मोठ्या माणसांशी? मी वागणार, मी बोलणार त्यांना. आमच्या बाई यांच्यामुळे आम्हाला सोडून चालल्यात, या हुंडक्यामुळे. तर ना मी असं पकडून ना एकदम धुवून टाकणार, एकदम फायदेशीर. ए बेटा, ए अभिषेक बच्चनचा बोनसाय. मच्छर मारायचं रॅकेट असतं ना, ते नुसतं टच केलं की जरा काही जडून जाशील बरं का. म्हणजे एक सॉरी बरं का, तो येणं खरंच लय लहान आहे, त्याला कळत नाही. असं वागतात का मोठ्यांशी? हा भटबाई,
पोरांना तुमचा लय लळा लागलाय, त्यांना दुःख होतंय. खरं तर मला बी लय दुःख होतंय, तुम्ही आता शाळा सोडून जाणार पुण्याला. ते सोनावणे सर तर कालपासून जेवले नाहीयेत. म्हणजे ते येणारच नाही आहेत का आता? नाही येणार. बापरे, मी तर त्यांची सकाळपासून वाट बघत होते. चित्रा, हे सोनवणे कोण आहेत ग? इतिहासाचे शहर आहे ना आमचे. पण ते जेवले का बरं नाही? ते त्यांचं पोट दुखत होतं ना म्हणून नाही जेवले ते. पण ती इथे सांगायची काय गरज आहे? मी जस्ट माहिती दिली तुम्हाला. पण गरजच नाही ना हे सांगायची. अहो असं तुम्हाला काय वाटलं मग? नाही, मला काय वाटणार आहे बाबा, कोण आहे सोनवणे फोनवणे, मला काय घेणं देणं आहे ग. 2 महिने राहिले ना रिटायरमेंटचे त्यांचे. असं का? मी तर बाबा पुण्याहून येणार आहे बाई, आपण जाऊया बरं का रिटायरमेंटला त्यांच्या. नाही, जा, जा. कधी पण भेटायला जा. आता काय वयोवृद्ध माणूस म्हटल्यावर धोकाच नाही ना बा काही. जा जा भेटायला जा. पोराणो, भटबाईंच्या आयुष्यात लय आनंदाचा दिवस आलाय नाही का? म्हणून आपण त्यांच्यासाठी काय आणलंय? गिफ्ट. आपण त्यांना हायर देणार आहोत आता. काढा बरं हायर. खाली बसली ती. मी तुम्हाला सांगितलं होतं ना आपापल्या पप्पांकडनं हायर घेऊन यायचं म्हणून. बाई बाई, यातले 20 रुपये घ्या आणि मग बाकीचे मला द्या हा परत. बाई, यातले पण 20 रुपये घ्या आणि बाकीचे मला परत द्या. हा अगे, लग्नाच्या आहेर आहेत ना, ते असं पैसे काढून पाकिटात न देतात तसाच देतात आपल्या समोर. त्या कसे गंजटी लोकांसारखे बसले ते. जाऊ दे ना, कसे बोलताय तुम्ही? अरे काय कशी बोलतोय? लहानचे ना ते. नाही नाही, ते लहान आहेत, पण ही संभीराव नावाची गोडी काय लहान आहे का? गोडी बोलताय. काय गोडी? अरे केवढा दुतडाचा दुतडा आहे तो, तिला नाही कळत का? बाई आहे ना त्या. सॉरी बर का भटबाई, सॉरी बर का शामभाऊजी, मी काय म्हणते, तुमच्याकडं 100चे 10 नोट आहेत का? असतील ज्यांच्याकडे चिल्लर आहेत का बुवा? असं नाही, काय आहे ना, ह्यानी 20-20 रुपये द्यायचे ठरले होते आमचे तुम्हाला आहेर. तर झालं काय की ह्यानी 50-50 रुपये आणलेत, मी पण 50 रुपये आणलेत. तर म्हणलं कसे उरलेले 30 रुपये तुम्ही परत केले असते. म्हणजे मला जो आहेर तुम्हाला द्यायचा आहे तो तुम्ही माझ्याकडूनच घेऊन मला द्याल बुवा. सुट्टे मागताय ना? नाही सुट्टे नाही नाही. आता तुमच्याकडे सुट्टे नाहीये तर मग असू दे ना. शंभेराव बाई, तुम्ही आमच्या लग्नाला आल्यात ना, हेच खूप झालं बरं. असू द्या, ठेवा बरं, ठेवा. द्या पोरांना देऊन टाका बरं. द्या द्या, ठेवा. बघितलं पोरांनो, बाईंनी तुम्हाला पैसे तुमचे परत केले. हे तुझे 50, हे माझे 50. पोरांनो, हे पैसे आहेत ना, ते तुमच्या भविष्यासाठी बा तुमच्याकडे जपून ठेवा. हा बाई, 50 रुपयाने आमचं भविष्य होणार आहे. थेंबे थेंबे तडेशाचे. 50 रुपये थेंबे असतात का? आता आता काय नाही, असू दे, ठेवा बरं. काय असेल ते ठेवून द्या तुमच्या बॅगेमध्ये. बस तुम्ही ठेवून द्या बरं का नीट. आणि पोरांनो, बटबाई बघितल्या ना तुमची किती काळजी करतात, किती मोठ्या मनाच्या आहेत. त्याने आपल्याकडनं हायर घेतलाच नाही. मी काय सांगते ना, नीट ऐका. ऐका भटबाई काय सांगतात. उद्यापासून रोज सकाळी 6 वाजता माझ्या घरी 1 तास अभ्यासाला यायचं. चालेल. हा, मला अजून शिफ्ट व्हायला 15 दिवस आहेत की नाही, तर त्या 15 दिवसात ना तुमच्या पूर्ण वर्षभराचा अभ्यासच घेऊन टाकते. नको, सकाळी 6 वाजता त्यांना बोलवू नको. इथून पुढचे जे 15 दिवस आहे ना, तेव्हा आपल्या दोघांना सकाळी उठता येणार नाही. का बरं? नाही. 5 वाजता सुट्टे तुम्हाला, यांना माहिती नाही. अगं, तुला माहिती आहे का? मला माहिती आहे, नाही उठणार तू. उठूच शकत नाही सकाळी. खरंच सांगतो मी. शाक यांची शिकवणी घेईन ना, आणि मग मी घरची कामं करीन. नाही ना, अगं नाही होणार. मी सांगते ना, मला माहिती आहे ना, तू माझ्या घरात येणार आहे ना, तू सकाळी नाही उठू शकणार. मी तर उठू शकणार आहे ना, न उठू शकणार आहे. श्याम राजपूतची ना गोधडी फाडून देईन, त्याची चादर बिदर एकदम जळून बिळून टाकून त्याला लाथ मारून आणि सकाळी जाऊन मॅडमना उठवेन. गुड मॉर्निंग मॅडम, द सुपर पॉवर शिवाली द चिकनी शमिली आलेली. ए दाढीवाल्या, तुला ना चिमटीत पकडून आहे ना पालीला खाऊ घालीन बरं का मी. बोलताय तुम्ही? नाही, तो लहान आहे, दाखला आहे म्हणूनच पालीला खाऊ घाली, नाही तर कुत्र्याला खाऊ घातला असता त्याला. काय लहान आहे तो, गोदडी फाडायच्या गोष्टी करून आला तो. दलिंद्र आता मरीन ना मी तुला. घाबरून राहिली ना पोरं. अरे कशाचा तो लहान, बघा घाबरू पण किती चावट राहिला तो. आता तुझा बाप घाबरला होता. नवशाचे पोर येते, कसं बोलून राहिला तुम्ही त्याच्याशी? घाबरायचे नाही दत्तू, अजिबात घाबरायचे नाही बरं. पोरं शिकली पाहिजेत ना. मी इथून गेल्यावर मग त्यांचा अभ्यास कोण घेणार बरं? हो ग बाई, मी तर बॅगेत फ्रॉक पण घेऊन आलोय.
मी तुमच्यासोबत फ्रॉक घालून घरी कलोरी भरून राहायला येऊ काय? अरे नाही रे, बाई मला ना तुमच्यासाठी राहणार नाही बाई, मला मग रडायला येतं. नाही नाही, हे भांगड पाहिजे. असं नाही जाता येणार तुला, असं कसं येतो रे तू? श्याम भाऊजी ऐका ना तुम्ही या पोरांना काही बोलू नका. काय आहे ना, ह्यांचं बाईंवर खूप प्रेम आहे. मग बाई खूप आवडतात त्यांना. बाईंसारखी शिकवणी आमच्या अख्ख्या शाळेत कोणी करत नाही. मला पण यांच्यासारखी शिकवणी जमत नाही हो. खरंच बाई, मी तुम्हाला एक गोष्ट सजेस्ट करू का? तुम्ही एक काम करा, तुम्ही या पोरांचा वर्ग सांभाळा. श्यामभाऊजींसोबत मी जाते पुण्याला. हो शंभीराव बाई, तुम्ही काय माझ्यासोबत येत आहे? काय वक्ती बाई आहे? आधी ते पोरं ताण देत होते, आता ही बाई ताण देते. चेतना, मी तुझ्यासोबत लग्न करून चूक केली का? नाही, मला तसंच वाटतंय. हे पोरं किती दांगडो करतायत. मला तर वाटतं तुझ्या पायरे ना ते माझा जीव घेऊन टाकले. एवढे दुष्ट नाही आहेत आमची पोरं. काय बोलताय भाऊजी तुम्ही? आमच्या पोटी जन्मलेली नसली तरी लहान पोरांप्रमाणे वागवतो आम्ही त्यांना. असं बोलू नका, आमचं लय लढा लागलाय त्यांना आणि त्यांचा आम्हाला. आणि काका, भटबाई ना आमच्यावर खूप सारं प्रेम करतात. आम्ही डब्बा नाही आणला ना की तर स्वतःचा डब्बा खायला देतात आम्हाला, माहिती आहे. मी तर आणखीन लहान होतो ना, तेव्हा बाईंनी माझी चड्डी पण धुतली होती. आणि मला एकदा असं पायाला लागलं तर बाईंनी स्वतः हाताने मला असं उचललं होतं. एकदम सुपर पॉवर बाईंच्यात आलेली. आणि मग मला दवाखान्यात घेऊन गेल्या एकट्या. सगळं रक्त लागलं होतं त्यांच्या साडीनं. आणि ना कधी ना शाळेत ना खिचडी बनवायला ना काहीच सामान नसतं. मग ना भटबाई, संबेराव बाई ना स्वतःच्या घरातून तांदूळ आणतात, डाळ आणतात, सगळं सामान आणतात आणि आमच्या सगळ्यांसाठी खिचडी बनवून असं सांग खायला घालतात. भटबाई ना खूप भारीवाली खिचडी बनवतात आणि संबेराव बाई खूप भारीवाले पापड तळतात. बघितलं का, गैर नातं असतं विद्यार्थी आणि शिक्षकाच्या. ही पोरं आहेत ना, मोठी वटवृक्षासारखी वाढावीत ना, एवढंच आम्हाला पाहिजे असतं, बाकी काही नाही हो. नाही ठीक आहेच येतं ना, तू नको शाळा नको सोडू. तू आठवडाभर त्यांच्याकडेच राह. नका ना रागे भरू, आपलं लग्न चेतना. म्हणजे सोमवार ते शुक्रवार तू त्यांची शाळा घे आणि नंतर शनिवार रविवार तू माझ्याकडे ये बा. अभिनंदन बरं का, अभिनंदन बाई. चला पण बरं का श्याम भाऊजी, समजा शनिवार रविवार भटबाई ना काही काम लागलं तर मी येतच जाईल तुमच्याकडे. तुमच्या खाण्यापिण्याची आबाळ नको ना म्हणलं. शिवा, हे तर श्याम सर किती भारी आहेत बघ. मी तर ह्या श्याम सरांना असं पकडीन आणि गोल 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 फिरून रॉकेट मध्ये उडून टाकेन एकदम. संबेराव मॅडम, याची ना फक्त एवढी सवय सुधारा बुवा, नाही तर एखाद दिवशी ना माझ्या हातून त्याची आजची पिपाणी वाजून जाईल. अशी वाजडी ना पिपाणी. वा, अतिशय क्यूट झाला परफॉर्मन्स, खूप छान. प्रसाद दा, छान, सुंदर, खूप वेगळी कॉन्सेप्ट होती. आणि या बाई आणि यांचे दोन व्रात्य विद्यार्थी नेहमीच आम्ही बघतो, पण ते इथे येऊन असा राडा घालतील अशी कॉन्सेप्ट असेल असं वाटलं नव्हतं. समय फॅन्टॅस्टिक, मजा आली, खूप मजा आली. चेतना, छान बोलतेस तू गुजराती. काय आलं? नाही, मला मागच्या एका स्किटचं आठवलं, आत्ताचं नाही बोलत. तेव्हा माझं राहिलं होतं, ते मी सांगितलं की तू तेव्हा गुजराती छान बोलते. आज तू खानदेशी पण छान बोललीस. पण आपण नेहमीच प्रयत्नांना कायम दाद देत आलो, सो तुझ्या प्रयत्नांसाठी एकदा टाळ्या व्हायला. बायको लग्नानंतर आपल्याला कायम शिकवत असतेच, पण शिकवणारीच जर बायको मिळाली तर त्याचं पर्यवसन असंच व्हायचं. श्यामची आई आपल्याकडे खूप फेमस आहे, त्या न्यायाने श्यामची बायको सुद्धा खूप फेमस व्हायला हरकत नाही. सो पुढे जाऊन ही सिरीज आणि
शनिवार रविवारी संभेराबाई तुमच्याकडे आले तर काय घडेल सगळ्यात तू याचा विचार करायला हवा. वंडरफुल, मजा आली. मस्त, गुड परफॉर्मन्स, थँक्यू. मंडळी, एका कॉमन मॅनची अनकॉमन गोष्ट सांगायला तुमच्या समोर येत आहेत निरागस विनोदाचा अवतार पृथ्वी प्रताप, दादरचा अमोल पालेकर, ओमकार राऊत, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि सातारचा अजिंक्य तारा रोहित माने. हा खांद्या बोललो तर हा या खांद्या बोललो तर ये खांद्या थांबल्या आतली फालतू लपली घेऊन आपल्याकडे यायची नाही बोललो तर ठेव फोन बोललो तर फालतू लपली घेऊन आपलं टायगर बाय सॉरी थोडा लेट झाला मला, सॉरी. थोडा लेट अरे आपण इकडे अर्धा तास झालं वाद बघतोय आणि थोडा लेट बोललो तर सॉरी तर कुठे तुझी तुपाली बोललो तर थुपाली म्हणजे काही कळत नाहीये. अरे थोपाली म्हणजे तुझी मानतं कुठे बोललो तर अरे तुझी मानतं कोणाला तरी बाई जायचं आहे ना बोललो तर. येणार आहेत ते, येणार आहेत, कधी येतील ते, पण तुमच्या लक्षात आहे ना काय करायचंय, बस एवढंच. अरे म्हणजे आपल्याला सगळं माहिती आहे ना. तुझी आयटम आणि तुला अजिबात भावना देणारा तुझा तातला ते येणार. आपण भाई त्यांना फुल होल बिल देणार. हा मग तू तिकडे येणार, आपल्याला 2-4 फाईट देणार, आपल्या चंगुल मध्ये त्यांना सोलवणार. बोल. करेक्ट. म्हणजे मी काय करेन, तुम्ही मारत असाल ना त्यांना, मी येईन काय करतो बोल. अरे कसं काय जमतं यार लोकांना, त्याला करतो. मला पैसे देऊन बोलवलं नाही यार बोललो तर. नाही तुम्ही करा काय ते, पण तुम्हाला मी कसं मारू काय करू ते फक्त मला सांगा. म्हणजे कसं तू आपल्याला एकदम हालूच मारायचा बोललो तर. हळूच मारणार मी, पण आपल्या हातामध्ये ओढलेली लॉल आहे बोललो तर. काय हरकत नाही, मी पायावर मारतो ना तुम्हाला. पायावर मारायचा ना, अंगठ्याचा नट तुटलाय बोललो तर. बरं मग पाठीत मारू का. पाठीत नको मालूले, पाठीला आपल्या घामोल्या आल्या बोललो तर. मग डोक्यात मारू का तुमच्या. असं नको बाबा घालू बोललो तर. तू डोक्यावर मारला आणि मी सगळं विचारलो होतो काय करणार बोललो तर. यार तुम्ही कुठे मारू मी भाई, तुम्ही सगळीकडे असे निर्बंध लावून ठेवलेले आहेत, मी काय करणार मला सांगा यार. तुम्ही भाई आहात का SNP आहात मला एकदा सांगून ठेवा. आपल्याला शिवी नाही द्यायची बोललो तर. नाही शिवी नाही, SNP म्हणजे ते चॅनलचा एक वेगळा सेन्सॉर बोर्ड आहे तो. नको ना, कशाला इथे पण SNP लागेल. तुम्हाला नाही कळत, जाऊ द्या ना. नाही कळत मग कशाला बोलतो तू बोललो. एक काम करूया आपण मी असं काहीतरी असं हवेत मारतो, तुम्ही मागे व्हा. काय आता मारणार मी, आता करायचं बोललो तर. हा म्हणजे असं मारलं की असं मारलं असं व्हा. हा तू लागला नाही पाहिजे बोललो. नाही अजिबात लागणार नाही. हा काम झालं आपले 3.5 रुपये लगेच आपल्याला मिळालं पाहिजे बोललो तर. सगळे देतो तुम्हाला, लगेचच्या लगेच टिपे करतो, काही प्रॉब्लेम नाही. काम व्यवस्थित झालं पाहिजे. आपल्याकडे वेळ नाही, आपण फटाकल येणार, फटाकल गेम वाजवणार आणि इथून जाणार बोललो तर. काही प्रॉब्लेम नाही. चल नी आता इथून बोललो तर. मी तिकडे वाट बघतोय, मागे तिकडे वाट बघ बोललो तर. बाबा मला यावेळेला ड्रेस पण घेऊया, ड्रेस पण घेऊया आपण. तुझं दरवेळीचे नाटक नाही बोललो तर. आयला चिठ्ठी पण वाजत नाही टायमिंगवर बोललो तर. आयटम काय करताय तुम्ही. एक मिनिट ऐका, माझ्या मुलीला माझ्या मुलीला पाया पडतो तुमच्या. माझ्या मुलीला सोडा, मी पाया पडतो. नाही सोडणार काय बोलतील बोललो थांब, ऐका ना दादा, माझ्या मुलीला सोडा, मी तुमच्या पाया पडतो. अरे काय कळतील बोललो तर नाही तोडणार मी बोललो तर. दादा तुम्हाला पैसे हवेत का, तुम्ही पैसे घ्या. पैसे घ्या बोललो. तिच्यावर नका ओरडू दादा. तुम्ही माझं घड्याळ ठेवा. ठेवताल बोललो तर ठेव. तिला सोडा ना दादा. हे नाही सोडणार बोललो तर तू वाटतं की तुमचं काम झालं. दादा ही कोथिंबीर पण ठेवा, 90 रुपये जोडी आहे. आता काय याच्या वजा टाकू बोललो तर.
माझ्या मुलीला सोडा ना हो, कोणीतरी वाचवा ना हो माझ्या मुलीला. ऐका ना दादा, माझं घर जवळ आहे, मी तुम्हाला खूप पैसे आणून देतो, माझ्या मुलीला सोडा. तुला काय मी यादा वाचलो काय बोललो तर तू जातील आणि पैसे घेऊन येतील, मी तुझ्याला विश्वास ठेवायचा बोललो तर होता इथून बोललो तर आता पैसे घेऊन या बोललो तर तोपर्यंत ही आयटम आपल्या ताब्यात राहणार बोललो. बाबा माय गॉड. बाबा चल लवकर, बाबा चल. ए काय करतोय बोललो तर तोच ना मला, मी अडकलोय बोललो तर. चल ना बाबा. Johnson, this is Peter. Send our all men to this location. Also send me the information of this man. I'm sending you the number. Over. मला तोच ना बोललो तर तोच ना इथून बघतो तुला, तोच ना मला बोललो. एवढा थोपा होता काय, कथाला अडकलेलो मी बोललो तर. कोणाला फोन केला होता तू बोललो तर? बाळा, मी कोणाला फोन केला होता हे महत्वाचं नाहीये. मग आता तुला कोणाचा फोन येणार आहे ना हे महत्वाचं आहे. ये चालेल, कोणाचा पण फोन येऊ दे, घाबरतो का आपण बोललो तर. बाबा तू कोणाला फोन लावला होता? बोललो तर उचल. हा बाबा काय झालं बोललो तर? हा बोल ना बोललो तर. काय तुम्हाला किडनॅप केलं बोललो तर? आपल्या गावच्या घरात 10-15 गुंड गुंतलेत, पण डोक्यावरून बोललो तर. काकाला एकट्याला गच्चीवर घेऊन गेलेत बोललो तर. या काकाला कशाला गच्चीवर नेलेलं बोललो तर? सांगतो. सुलेमान छत्री, पीटर बात कर रहा हूँ. हाँ, वो उसका काका है ना, उसके कनपट्टी पर घोड़ा रखा अभी के अभी. ऐसा मत करना बोललो तर. नहीं, सुन सुन सुन, मेरे इशारे का इंतजार कर. हाँ, और ज्यादा हीरोपंती किया ना उसने तो सल्टा डाल. चल अभी काट. काका को नहीं, फोन काट. ओ तोली बोलतो, मला माफ करा. मी काय नाही ऐकलं, मी ताजा गुंडा आहे, मला तुपाली दिली होती म्हणून इकडे आलो होतो बोललो तर. काय म्हणाला तू? एक मिनिट बेटा थांब. काय म्हणालास तू? मला तुपाली दिली होती म्हणून इकडे आलो. तुला सुपारी दिली होती? हा, माझी सुपारी दिली होती? हा, तुमची तुपाली दिली होती बोललो तर. कुणी दिली होती बरं? आपला धंद्याचा उतूल आहे बोललो तर. काय? आपण कस्टमरचं नाव आता बोलत नाही बोललो तर. कस्टमरचं नाव नाही सांगत? नाही बोलत. ए उलटा फोटो. अच्छा, तुमच्याकडे कस्टमरचं नाव सांगत नाहीत का? रोहित माने उर्फ टायगर माने उर्फ सावत्या. बर, तुला कसं कळलं बोललो तर? मला तुझं नाव, गाव, फळ, फुल, पत्ता सगळं माहिती आहे. एवढंच नाही, मला हे सुद्धा माहिती आहे तुझ्या गावच्या घराला किती भिंती आहेत. त्या भिंतीवरती 12 खिळे आहेत. त्यातल्या 6व्या खिळ्यावर तुझा आणि तुझ्या बायकोचा फोटो आहे आणि तुझ्या बायकोवर तुझी निस्सीम श्रद्धा आहे. आणि मला हे सुद्धा माहिती आहे की तू आज लाल रंगाची अंडरवेअर घातलीस ज्याच्यावर पिवळ्या रंगाचं फुल आहे. तू काय बादशाचा चष्मा घातलाय काय बोललो तर? बादशाचा चष्मा नाही, पण माझ्याकडे माझा फोन आहे. अजून माहिती हवी आहे? सुपारी कुणी दिली ते सांग गपचूप. तुपारी कुणी दिली सुपारी? कुठं लपला ये ना बाहेर, कुठं लपलाय रे तू? ये तुझ्या आईला पळतो काय? याने दिली होती बोललो तर. ओंकार तू? रसिका, तू ओळखतेस याला? अरे हो बाबा, हा माझ्या कॉलेजमध्ये आहे. आम्ही नाटकाच्या ग्रुपमध्ये एकत्र. काय रे तुझं काय? तू आमची सुपारी दिलीस याला? म्हणजे नमस्कार काका, मी ऍक्टर आहे. अरे मग प्रेक्षकांनी तुझी सुपारी द्यायला हवी ना. तू माझी सुपारी का दिलीस? नाही ते तुम्ही रसिकाला म्हणायचात ना की मला माझा जावई एक जिगरबाज हवा, धडाकेबाज हवा, धूमधडाका हवा. टकलू आहे. म्हणायचो मी, असं म्हणायचो माझा जावई मला जिगरबाज हवाय, धडाकेबाज हवाय. पण मग त्याचा काय संबंध? मग नाही, म्हणजे कसं आहे, रसिकाचं माझ्यावर प्रेम आहे. नाही तसं नाही, उलट करा. माझं रसिकावर खूप प्रेम आहे आणि
मी असं तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी प्लॅन केला होता की तुम्ही येणार, तो तिला छेडणार, मग तुम्हाला मार बसेल, मग मी असा मारेल. तुम्ही सगळं विस्फोट केलात प्लॅनचा काका. नाही बाळा, अजून मी प्लॅनचा विस्फोट केलेला नाही. प्लॅन आत्ता कळलं ना मला. विस्फोट आत्ता होणार बाळा. म्हणजे काका काय 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 जाऊ दे ना बाबा. काय फोटो? ओंकार राऊत, वय वर्ष 31, चष्मा -2 नंबर, राहणार दादर. आत्ताच घराखालून गाडी चोरीला गेली आणि म्हणून गौरव मोरेने पेढे सुद्धा वाटले. बाबा हा सगळं काय प्रकार आहे? तुला इन्फॉर्मेशन कुठून मिळतेय? तू मगाशी कोणाला फोन केला होता? कोण आहे ही माणसं? आणि 1 मिनिट, तुझी त्यांच्याशी ओळख कशी आहे बाबा? मला कळलं पाहिजे. बेटा आपण घरी ताई थँक्यू बोललो तर. माझ्या डोक्यात पण कधी प्रश्न एवढे सगळे प्रश्न होते बोललो तर. पण मला विचारायची हिंमतच होत नव्हती आणि एवढं किती बोललो तर. माझ्याही डोक्यात हे प्रश्न आले आहेत, पण बेटा आपण घरी जाऊन बोलू. बाबा मला उत्तर हवंय. आपण घरी. हा सगळा काय प्रकार चालू आहे बाबा? सांगतो. बरीच वर्ष तुला एक गोष्ट सांगायची आहे, पण धाडस होत नव्हतं. अनायसे यांच्यामुळे वेळ आलीच आहे तर सांगतो. बेटा आपला एक फॅमिली बिझनेस आहे. खूप लोक काम करतात त्यात. आपलं एक मोठं नेटवर्किंग आहे बेटा, ज्यात एक्स्टॉर्शन, किलिंग, किडनॅपिंग, मर्डर हे सगळं चालतं. बाबा मार्केटमध्ये जे पीपी नेटवर्क आहे ते आपलं आहे बेटा. ओ पीपी नेटवर्क म्हणजे पितल पॅथलिक नेटवर्क गँग बोललो तर. बाबा म्हणजे तू होय, मीच आहे पीटर पॅट्रिक उर्फ पृथ्वी प्रताप. नमस्कार. आता आहे काय? नमस्कार करतोय बाळांनो मी तुम्हाला. बाळा मी ही लाईन थोडली बोललो तर मला माफ करा बोललो तर. तुम्ही एक काम करा ना, मला तुमच्यामध्ये घ्या ना बोललो तर. मी तुमचा पंतल होतो बोललो तर. अरे नाही बाळा, मी अरे बाबा तुला काय वाटतंय मी गँग चालवतो म्हणजे मी गुंडगिरी करतो का? तर नाही बाळा, माझी लढाई वेगळी आहे. तुझा एक मिनिट बाबा, तुझी लढाई वेगळी आहे म्हणजे काय आहे तुझं? काय कसली लढाई वेगळी आहे तुझी? हे पण सांगतो बाळांनो. या गोष्टीची वेळ झाली. करायची वेळ नाही यार, बोल ना पटकन. खरंच गोष्टीची वेळ झाली. सांगतो, सगळं सांगतो बेटा. पीटर पॅट्रिक हा काय जन्मतः गुंड नव्हता. त्याला परिस्थितीने गुंड बनवला. तिकडून गोळी येईल, दोघं माराल, थांबा. बेटा मी सुद्धा सर्वसामान्य माणूसच होतो. 8-11ची लोकल पकडायचो, डब्यात बटाट्याची भाजी, 4 चपात्या घेऊन जायचो. छान चाललं होतं सगळं. एके दिवशी तुझी आई म्हणाली, मला फिरायला जायचंय, बाईकवरून फिरायला जायचंय. म्हणून धूळ खात पडलेली बाईक काढली, तिला घेऊन फिरायला गेलो. आधी पेट्रोल पंपावर गेलो तर 24 रुपयाचं पेट्रोल 50 रुपयाने झालं होतं बेटा. 50 रुपये. दिसता क्षणी ती नोट गायब झाली ग. त्रास झाला, महागाई वाढत होती. त्रास झाला, हळूहळू महागाई वाढतच गेली. तुला सांगतो बेटा, आठवड्यातले 6 दिवस मान खाली घालून चालणारा हा चाकरमानी 7व्या दिवशी जेव्हा खरेदी करायला निघतो ना, तेव्हा ही महागाई नावाची हडळ दात विचकटून हसते त्याच्यावर. महागाई वाढतेच आहे, थांबतच नाही. त्याच्यात काही महिन्यांनी तुझा जन्म झाला. मग तुझं शिक्षण, तुझा खर्च, घर खर्च, तुझ्या आईची हौस मौज, या सगळ्यात माझ्यातला जो सामान्य माणूस होता ना, त्याच्या खिशाची इतकी ओढाताण झाली बेटा की खिसा फाटला कधी कळलं नाही ग. पण महागाई वाढतेच आहे, थांबतच नाही. अचानक परत तुझ्या आईला हुक्की आली, म्हणाली मला बाईकवर फिरायचंय. पण यावेळेस मी एकटा गेलो बाईकवरून. पेट्रोल पंपावर गेलो तेव्हा 50चं पेट्रोल 70ला झालं होतं. उतरलो आणि पहिले पेट्रोल भरणाऱ्याला फोडला. मग बाकी फोडाफोडी सुरू केली. त्यानंतर बेटा तिथे असलेले जे समदुःखी होते ते माझ्यात सामील झाले. दगड उचलले आणि मला मदत केली बेटा. आमची एक टीम तयार झाली. ह्या सगळ्यांच्या मदतीने आम्ही दर रविवारी जाऊन बँक फोड, ज्वेलर फोड हे सुरू केलं आणि तिथून उगम झाला पीटर पॅट्रिकचा बेटा, पीपी नेटवर्किंग. बाबा म्हणजे दर आठवड्याला ज्या फोडाफोडीच्या न्यूज येतात त्यात तू असतोस? नाही बेटा, मी नसतो त्याच्यात. फोडाफोडी मी तर तुझ्या जन्माच्या आधीच बंद केली. आता मी फक्त मेसेज सर्क्युलेट करतो आणि एम्प्लॉय निवडतो. हा, ते लोक जातात, फोडाफोडी करतात, त्यांचं काम करतात. मी आता वेगळं काम करतो. बाबा हे सगळं समजण्याच्या पलीकडचं आहे. हे सगळं डेंजर आहे. तुला प्रश्न पडला असेल मी वेगळं काम काय करतो. काय? आता मी डिरेक्ट किलिंग करतो बेटा. किडनॅपिंग आणि किलिंग माझ्या हातात आहे बाबा. हो खरंच.
हे तू जे काय करतोस ते आईला माहितीये का? मग आपलं बिझनेस अकाउंट कोण हँडल करते? तुझी आईच करते. तुला कधी प्रश्न नाही पडला आईकडे एवढे पैसे कुठून येतात? हो काका, मी तुम्हाला काय समजत होतो, एकदम स्टुपिड कॉमन मॅन. तुम्ही तर गॉडफादर निघाला ते. नाही अरे बेटा, अरे धर्मात्मा, कॉमन मॅनच आहे मी बेटा. अरे बाळा घाबरू नका. अरे मी तुझ्या आई वडिलांना पण सोडलंय, तू घाबरू नकोस. ऐक, मी कॉमन मॅनच आहे, फक्त बाहेर से कुछ और आणि अंदर से कुछ और असा कॉमन मॅन आहे. नेहमीच आहे म्हणजे. नाही खरंच कॉमन मॅन आहे. काय आहे, हल्ली इथे आपले मत मांडायला पण बंदी आहे रे बाळा. तिथे विचारांचा उद्रेक करून कृती करणं तर खूप लांबचं आहे की नाही. त्यामुळे मी काय करतो, मी असा राहतो समाजासाठी. आहे मी कॉमन मॅन. नसतो असा कॉमन मॅन. अरे खरंच मी कॉमन मॅन आहे बाळा. तुम्ही ना एकदम सॉलिड गेम केला तर बोललो तर. आम्ही इथे उगाच गल्ली बोलत चाकू बिकू घेऊन उगाच टाईट होतो बोललो तर. तुम्ही एवढे मोठे डॉन बोललो तर, तरी पण एवढं निलागस पण ना बोललो तर. तुम्ही सॉलिड आहे डॉन, सॉलिड आहे तुम्ही. तुमच्याकडे काय हत्यार बित्यार पण नाही तर एवढी पॉवर बोल. अरे तुला कोण म्हटलं माझ्याकडे हत्यार नाहीये? हत्यार आहे माझ्याकडे. शब्द हेच हत्यार. हे दिवस सरले. आता तर हत्यारांचा बिझनेस व्हावा म्हणून देशादेशांमध्ये युद्ध घडतात. हत्यार आहेत, टिकाव लागावं लागेल तर हत्यार आहेत. तुम्हाला 1 मिनिट, फार महत्वाचं हत्यार आहे हे. बाबा अरे भाजी आहे ती. हे बघ, हे माझं हे भोपळा नाही. अरे बापरे, थांबा बाळा. धर अरे दाखवतो बाळा. तुझ्याकडे बंदूक आहे? हो माझ्याकडे बंदूक आहे आणि तुझ्याकडे गुप्ती आहे बेटा. काय बोलतो? तो दुधी भोपळा आहे ना, त्याच्यात गुप्ती आहे. आणि आतमध्ये वांगी आहेत बघ, काढ ती. ते ग्रेनेड आहेत. नाही कुठले जेम्स बॉन्डची टेक्नॉलॉजीचे आहे तुमचं हे सगळं. तुम्ही मला गँगमध्ये घ्या. नाही अरे काका प्लीज मला गँगमध्ये घ्या. मी रसिकावर काय, मी मुलीवर काय, मी मुलावर पण नाही प्रेम करणार. काका प्लीज मला गँगमध्ये घ्या. प्लीज मला गँगमध्ये घ्या. मला सोडा. मला कुठले तलना टिकले मला मस्त. बघूया हास्य रसिकांना ती किती भावली आहे. सई, कडक परफॉर्मन्स. आय थिंक मला आज अभिजित पवार यांना जुजबी द्यावीशी वाटते. एकदा अभिजित पवारांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि तुम्हाला ग्रुप हाक द्यायला मी येते. सावत्या उर्फ रोहित, आज असं म्हणायला हरकत नाही की तुझं घरटं सोडून तू एक मुक्त विहार केलास आकाशात आणि एक मस्तपैकी फेरी मारून तू परत आलास. आणि ह्या फेरीचा तुला छंद लागावा अशी मी प्रार्थना करते. व्हेरी वेल डन राऊत. त्या एका पळण्याच्या एंट्रीने तू आमचा दिल जिंकलास कायमचा. आउटस्टँडिंग टायमिंग होतं तुझं. टायमिंग दिवसेंदिवस खूपच छान होत चाललं आहे आणि आज पुन्हा एकदा त्याचा आविष्कार दिसला. पीपी आय लव्ह यू. आय एम सो प्राऊड ऑफ यू. म्हणजे तू नाट्यप्रयोग सादर केलास असं वाटलं. अमेझिंग. खूप भारी परफॉर्म केलास. रसिका खूप सुंदर. खूप मजा आली गाईज, खूप मजा आली. सुंदर. मंडळी, कर्तव्य दक्ष राहून ड्युटी बजावणाऱ्या इन्स्पेक्टरच्या आयुष्यात आज पुन्हा एकदा आली आहे कोळीवाड्याची ब्युटी. आणि हा लवेबल परफॉर्मन्स घेऊन तुमच्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, कोकण कोहिनूर ओंकार भोजने, विनोदाचा कडीपत्ता विराज जगताप आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. कोणी आहे का? कोई है क्या? वाचवा, बचाव. Anybody here? जगताप काय फालतूगिरी करताय? सोडवा ना मला. साहेब मला पण बांधून ठेवलंय ना. अरे, 'कोंबडीला सुत्रीने बांधतात तसं तुम्हाला बांधून ठेवलं हो. 'कोंबडीला सुत्रीने बांधतात तसं तुम्हाला बांधून ठेवलं हो. 'अरे, कोंबडीला सुत्रीने बांधतात तसं तुम्हाला बांधून ठेवलं हो. 'अरे, कोंबडीला सुत्रीने बांधतात तसं तुम्हाला बांधून ठेवलं हो. 'अरे, कोंबडीला सुत्रीने बांधतात तसं तुम्हाला बांधून ठेवलं हो. 'अरे, कोंबडीला सुत्रीने बांधतात तसं तुम्हाला बांधून ठेवलं हो. 'अरे, कोंबडीला सुत्रीने बांधतात तसं तुम्हाला बांधून ठेवलं हो. 'अरे, कोंबडीला सुत्रीने बांधतात तसं तुम्हाला बांधून ठेवलं हो. 'अरे, कोंबडीला सुत्रीने बांधतात तसं तुम्हाला बांधून ठेवलं हो. 'अरे, कोंबडीला सुत्रीने बांधतात तसं तुम्हाला बांधून ठेवलं हो. 'अरे, कोंबडीला सुत्रीने बांधतात तसं तुम्हाला बांधून ठ
हात मोकळ्यात हाताने सोडवा ना. अहो साहेब, त्याने मला सांगितलं हात मागेच ठेव, हात जर पुढे आणले ना तुला मारीन. तर कोणी तुम्हाला हवालदार बनवलं ना कळत नाही. तू ऐका, माझा तो किडनॅपर यायच्या आधी सोडवा, तो कधी येईल इकडे. वरा वरा मोरान वरा. चिल्लाओ, और जोर से चिल्लाओ. इंस्पेक्टर, आज कानून और फर्ज की रखवाली करने से पहले खुद की रखवाली करो. हे बघ, कोण आहेस तू? तुझं नाव काय? मला बघ, तू पोलिसाला इथे पकडलंय, त्याचे भयंकर परिणाम होतील. मला सोड इथून. मला सोड. मी नाही शोधणार आहे. तू आहेस कोण? नाव काय तुझं? नाव काय माझं? का किडनॅप केलंस? नाव काय? माय नेम. माझं नाव रॉड्रिग बेकरिंग क्वाडलेरियो अल्वेन झॅक बेसिया. अच्छा अच्छा अच्छा, तू आहेस का तो? कोण आहे? मग कशाला शहाणपणा करताय? गप्प बसून, हातात बंदूक आहे त्याच्या, कधी ठोकेल तो. हे बघ, तू जो कोणी आहेस, आम्हाला का किडनॅप केलंयस? काय हवंय तुला? काय? टेररिझम ब्राझील अंदा नामे बिया न पारा. म्हणजे ब्राझिलियन दहशतवादी संघटना नामिबिया दहशतवादी संघटनेवर हल्ला करणार आहे. त्याची ब्लू प्रिंट तुमच्याकडे असं मला कळलं. मला ती पाहिजे. आय वॉन्ट दॅट. आणि त्या हल्ल्याचे सगळे कागदपत्र, सारे कागदपत्र, रेफरन्स पेपर तुमच्या मच्छी मार्केट पोलीस स्टेशन मध्ये आहेत. ते मला पाहिजे. आय वॉन्ट दॅट. अरे तुला कळतंय का तू काय बोलतोयस? अरे आमच्या मच्छी मार्केट पोलीस स्टेशनच्या हद्दीत काय घडतं ते हवालदारांना माहिती नसतं. जगतापांना ब्राझीलचं कुठे कळेल? काहीतरी गैरसमज झालाय तुझा. आमच्याकडे नाही आहेत ते ब्ल्यू प्रिंट. मला ते पेपर पाहिजे आहेत. आई स्वेअर, आमच्याकडे नाही आहेत ते पेपर. तू उगाच पकडलेस, आम्हाला सोड. मी सोडणार नाही आहे. बघ, याचे भयंकर परिणाम होतील. माझा भयंकर परिणाम मी तयार आहे. मी सोडणार नाही, मी सोडणार नाही. आणि बघणार मी तुम्हाला वाचवायला कोण येत आहे. कोण वाचवणार तुम्हाला? मी नाही आलो. तू इथे कशाला आले? सुरकी, मी कशाला आले? मना कळलं. सुरकी, तो वेळ आहे. मना कळलं, या माणसानं तुम्हाला किडनॅप केलंय. म्हणून मी तुम्हाला वाचवायला मी इकडे आलोय. पोलिसांच्या आधी मना तुम्हाला वाचवायचंय. मना माझ्या जानूचा जीव वाचायचाय. माझ्या बॉदल्याचा जीव वाचवायचाय. तो वेडा माणूस विक्षिप्त आहे. तो डॉन. हिला जाऊ दे. कोण आहेस तू? हिला जाऊ दे. कोण आहे तू? तयार आहेस तुझू? मिनी कोण? रविवारी खाल्ल्या तिसऱ्या झालत्या बोल जबऱ्या. मिनी ह्याची सुरकी न यो माझा इन्स्पेक्टर ढेबऱ्या. कळलं मिनी कोण? हे हसू नको. हे बघ, तू कोण पण असशील. तू कोण पण असशील. अंडरवेअरचा डॉन बी. इथं सांग, माझ्या डोक्याची इलास्टिक ताणू नको. बोल. एक मिनिट थांब. नाव काय तुझं? एक मिनिट. तू याची, हा तुझा. पम पम तिरा रा बाबा सुरा. लईच जांगड गुत्ता दिसतो. तिचा माझा काही संबंध नाहीये. तिला सोडी. माझं प्रेम आहे यांच्यावर. या इन्स्पेक्टर ढेबऱ्यावर माझं प्रेम आहे. तू फक्त तुझं नाव बोल. नाव बोल. काय आहे माझं नाव? माझं नाव बोल. रॉड्रिग बेनगेरी स्लेवडगारिया मेन हॅसबॅसिया. तुझं नाव ठेवताना आत्यानं काय मावा खाल्ला होता काय रे? करतोय तो. हे बघ, ते काय तुझं नाव मला घेता येत नाही. मी तुला झग्या डॉन बोलणार. हे बघ, झग्या डॉन. तुम्ही माझ्या या इन्स्पेक्टर ढेबऱ्याला लटकवून ठेवलाय ना. 4 तास झाले लटकवून ठेवलाय. माझा ढेबऱ्या किती सुकलाय बघ. हा सुकलाय.
तर मी कधीच मेलाय. तू पेपर देणारच का नाही बोल. पेपर देणारच का नाही बोल. नाही आहेत माझ्याकडे. पेपर्स नाही आहेत माझ्याकडे. मी सांगून सांगून थकलो तुला. पेपर्स नाही आहेत माझ्याकडे. पेपर्स नाही आहेत. नाही आहेत. मी काम कर. काय मॅरी हर. हिच्याशी लग्न कर. ही काय ऑफर आहे. आंतरराष्ट्रीय कारवायांचे पेपर्स नाही तर हिच्याशी लग्न कर. ही काय ऑफर आहे. साहेब ही चांगली डील आहे. ते तुम्हाला सोडून देतील. तुम्ही माझ्याशी लगीन करा साहेब. लगीन कर. हो साहेब मी पाठीमागे हार पण आणून ठेवलेत साहेब. प्लीज करा लग्न तुम्ही. मी सोडून देतो. सोडून दिला. साहेब साहेब प्लीज साहेब सोडून दे साहेब. आता नाही ओके ओके आता मला कळलं सगळं. आता लक्षात येत आहे. माझ्याकडे पेपर्स पण नाही आहेत आणि हिच्याशी मी लग्न पण नाही करणार. काय करायचं ते कर. काय करायचं कर. काय करायचं ते कर. काय करायचं कर. काय करायचं ते कर. मरायला तयार हो. हा मार मला काही हरकत. मी गोली मारणार आहे. मार. आय वॉन्ट टू फिनिश यू. मार मला. मार तो खरंच गोली मार रे प्लीज. एक तर्फी वायदे. सुरके पॅन्ट सुरके पॅन्ट तिला नको पॅन्ट चढा वरती लवकर. पॅन्ट चढ. नहीं मेरे टेबरा के लिए मर रही हूँ. मुझे कोई मुझे कोई गम नहीं. मुझे बस मेरी आखिरी इच्छा पूरी करो. घ्यायचं काय तुझी इच्छा. मला स्वागत मरायचंय. हे गॉड इंस्पेक्टर साहेब इसकी मांग पूरी करो. इसकी मांग भरो. इंस्पेक्टर साहेब माझे हात बांधलेत ना. मी मांग कशी भरू. माझे हात सोडावे लागतील. जवळ माझा बोधल्या माझी मांग भरत नाही. कोणताच करणार नाही. मी सोडतो त्यांना. मी सोडतो. जगताप रडू नका. लय कॉमेडी वाटते. रडू नका. हे सोडा ना. सोडलं साठी करणार. कोण आहेस तू. लवकर सांग कोण आहेस तू. लय झालं तुझं. कोण आहेस तू. मला सोडा. मी सांगतो. लवकर बोल. कोण आहेस. मी सुरकीचे 400 रुपये देणं बाकी होतो. ती मला बोलली हे नाटक कर मी तुझे 400 रुपये माफ करेन. इमाम बाबा रिंदा रवा. 400 रुपयांसाठी तू ब्राझीलचं डॉन झालंस. काय नाव काय बोललास मगाशी तुझं. नाव पुसलं गेलंय. म्हणून असं करत होता. तुझ्या आता तुम्ही गेलाच नाही. लवली. बघूया ह्या सर असे काय म्हणतायत. सई. फुल पैसा वसूल परफॉर्मन्स होता. खूप मजा आली. नमा आज पण सुरकीने धमाल केली. तू खूप वेळ त्या खोक्याखाली बसून होतीस आणि खूप अनएक्सपेक्टेड होती तुझी एंट्री. मजा आली त्यांनी. भोजा खूप इंटरेस्टिंग दिसतोयस आणि हा वेगळाच एक परदेशी भाई आम्हाला खूप भावला. क्या बात आहे विराज. आय एम सो प्राऊड ऑफ यू. आज सगळं वेळेत झालं आणि मजा आली. तुझं टायमिंग एक्सिलंट होतं. असाच शाईन कर मित्रा दिवसेंदिवस. मस्त झाला परफॉर्मन्स. खूप हसलो. थँक्यू सो मच. प्रसादा. खूप छान. खूप मजा आली. मला ही सिरीज कायमच खूप आवडते आणि तुम्ही सगळ्यांनी अशा वेगवेगळ्या सिरीज या मंचावरती अनेक निर्माण केल्यात आणि त्या कन्सिस्टंटली उत्तम प्रेझेंट करत आलेला आहात. आणि मला असं वाटतं की तुझा परफॉर्मन्स नेहमीच आउट ऑफ द बॉक्स असतो. आज तो प्रत्यक्ष तू करूनही दाखवलास. त्याची जास्त मजा आली. ओमकार मस्त गेटअप आहे. मस्त कॅरेक्टर. पशा मजा आली. खूप मजा आली. वंडरफुल. थँक्यू सो मच. आणि मंडळी याचबरोबर आजचा भाग इथे समाप्त होतोय. आता भेटणार आहोत उद्याच्या भागात. परंतु तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार.